हाय. तर भाग टाकायला खूप अवघड जाते. रेंजच नाहीये गावामध्ये. तर तुम्हाला होत असलेल्या व्यत्ययाबद्दल खूप खूप सॉरी. तर चला वळूयात आपल्या कथेकडे. आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे. शेवटपर्यंत बघा. तर सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 130. काल चुकून 129 भागाला 128 माझ्याकडून नंबर हे झालाय. तर ते समजून घ्या. हे तिघही आज खूप दिवसांनी म्हणजे जवळपास 2 महिन्यानंतर इतके शांत शिवमच्या मिठीत विसावले होते की जणू 2 महिन्यांची झोप एकदाच घेत होती की काय कुणास ठाऊक. जवळपास पहाटे पहाटे 5 वाजता प्रियाला जाग आली व स्वतःला ती एका वेगळ्याच दुनियेत आहे असं जाणवत होतं तिला. का तर शिवमने तिला खूप प्रेमाने जवळ घेतलं होतं. तिचे श्वास त्याच्या भारदस्त छातीवर आदळत होते. त्याचे गरम श्वास तिच्या गालावर आदळत आदळत होते. त्याच्या छातीची वाढलेली स्पंदने तिला स्पष्टपणे ऐकायला येत होती आणि त्या स्पंदनात एक फक्त एकच नाव ऐकू येत होतं, ते म्हणजे प्रिया प्रिया प्रिया. तिने जरा चुळबुळ केली उठण्यासाठी. तसं त्याने तिला कमरेवर हात ठेवून आणखी जवळ ओढून घेतलं. पण तिला वाटलं होतं की तो तर झोपला आहे म्हणून तर असं करतोय. पण नाही, तो तर झोपलाच नव्हता. या क्षणाचा तो मनापासून भरभरून आनंद घेत होता. जवळपास 2 महिन्यानंतर रात्र सरली होती, पण त्या रूमची शांतता आज खूप काही बोलून जात होती. बाहेर पावसाची रिमझिम शांत झाली होती. जणू निसर्गही या भेटीचा आनंद साजरा करत होता. पहाटेचे 5 वाजले तशी प्रियाला जाग आली. डोळे उघडताच तिला जाणवलं होतं की तिचं डोकं कुणाच्या तरी खांद्यावर आहे आणि एक उबदार हात तिच्या केसांवरून फिरला आहे. तिने हळूच वर पाहिले तर शिवम शांतपणे झोपला होता. त्याच्या एका बाजूला प्रियांश आणि छातीवर शिवांशी सुखात झोपली होती. 2 महिन्यांपासून ज्या मायेसाठी ती मुलं आसुसली होती ती आज त्यांना मिळाली होती. प्रियाला क्षणभर वाटलं की हे स्वप्न तर नाही ना. तिने स्वतःला सावरलं आणि हळूच उठण्याचा प्रयत्न केला. पण तसा शिवमचा हात किंचित हलला. त्याने डोळे उघडले. दोघांचीही नजरानजर झाली. प्रियाने पटकन आपली नजर खाली चोरली. 2 महिन्यांचा तो अबोला, तो राग, ते प्रश्न, सगळं काही एका क्षणात डोळ्यासमोर उभा राहिलं होतं तिच्या. तो म्हणाला, का उठतेस? झोप झोप. शिवमचा आवाजात तसाच आजही जरब होता आणि असलेला त्याच आवाजाचा जरब थोडा ओलावा म्हणजे प्रेमाचा होता. आणि खरंच खूप मस्त फिलिंग होती आज प्रियाची. ती म्हणाली, ते शिवांशीला खाली झोपवा. तुम्हाला त्रास होत असेल ना? प्रिया भिंतीकडे बघत बोलली. त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोललीच नाही. आणि नाही, राहू दे तिला. कितीतरी दिवसांनी आज ती शांत झोपली आहे ग. आणि प्रियांशही किती मोठा झालाय ना या 2 महिन्यातच. शिवमने मुलांच्या डोक्यावरून हात फिरवला. प्रिया काहीच बोलली नाही. ती उठून खिडकीपाशी जाऊन उभी राहिली. बाहेरचं धुकं थोडं थोडं पडलं होतं पावसानंतरचं. विचार करत होती. शिवम उठला. शिवांशीला हळूच उशीवर एका बाजूने झोपवलं आणि तो प्रियाच्या मागे येऊन उभा राहिला. तो म्हणाला, प्रिया, अजूनही राग आहे का ग मनात माझ्याविषयी? प्रियाच्या डोळ्यात पाणी आलं. राग तर असणारच तर. काल रात्रीच तुम्हाला निघून जायला सांगितलं असतं मी, असं ती म्हणाली. पण मनात नाही हो. तुम्ही आलात, मुलांना खेळणी दिलीत, माझ्यासाठी काहीतरी आणलं, पण जे हवं होतं ते कधीच बोलला नाही तुम्ही आल्यापासून, असं ती त्याला म्हणाली. आणि तोही तिचं सगळं ऐकून घेत होता. शिवमने तिच्या खांद्यावर हात ठेवला. शेतातली कामं होती गो, आबासाहेबांचा शब्द, जबाबदाऱ्या, यात मी तुला विसरलो नव्हतो प्रिया. गाडी पंक्चर झाली हे तर फक्त निमित्त होतं, पण खरं सांगू का, काल मलाही पाय निघत नव्हता ग तुझ्यापासून आणि मुलांपासून. प्रियाने वळून त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांतले अश्रू पाहून शिवमचं मन हेलावलं. त्याने तिचा हात हातात घेतला. चल आता आवरून घे, पाऊस थांबला की निघायचं आहे सकाळ सकाळ आपल्याला. प्रियाने विचारलं, कुठं? तो म्हणाला, आपल्या घरी. आबासाहेब वाट बघत असतील ना. आणि आता या पोरांना बापापासून लांब ठेवायची हिंमत माझ्यात नाहीये बाबा. मला तर तुला सोबत न्यायचे. प्रियाच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मित रेखा उमटली. 2 महिन्यांचा तो वनवास संपल्याची चाहूल तिला लागली होती. पण तरीही मनात कुठेतरी एक धाकधूक होती.
आबासाहेब तिला पुन्हा त्याच मायेने स्वीकारतील का म्हणून, की आधी खूप ओरडा खावा लागेल तिला सगळ्यांचाच. ती म्हणाली, मला वेळ हवा आहे, अजून अजून थोडा वेळ, मी आलेच हं. असं म्हणून ती अंघोळीला निघून गेली. इकडे शिवमने आपला शर्ट काढला आणि खिडकीतून येणाऱ्या गार हवेत थोडा वेळ व्यायाम केला. शरीरावर घामाचे थेंब साचले होते, पण मनात मात्र प्रियाचाच विचार चालला होता. थोड्या वेळाने प्रिया आवरून बाहेर आली. ओले केस आणि डिलिव्हरी नंतर चेहऱ्यावर आलेलं ते निरागस तेज खूपच छान दिसत होतं तिला. शिवम तिच्याकडे पाहतच राहिला. पण आता तिला साडी नेसायची होती. ती लाजत म्हणाली, अहो, मला साडी नेसायची आहे, तुम्ही जरा बाहेर जाता का? शिवम खटाळपणे हसून म्हणाला, का? मी का जाऊ? मी माझी मुलं आणि बायको सोडून कुठे जाणार आहे? मी इथेच राहणार. असं म्हणून त्याने तर कॉटवरच त्याचं बस्तान मांडलं. तशी प्रिया गालातल्या गालात हसली, पण त्याला न दाखवताच. ती म्हणाली, अहो, फक्त 5 मिनिटांसाठी प्लीज जा ना. तिने विनवणी केली. तो म्हणाला, जमणार नाही. ठामपणे सांगितलं त्याने आणि बेडवरच बसून राहिला. प्रिया मनातच तडफडली आणि म्हणाली, खूप कडू कारले आहेत ना, हे कसं ऐकतील माझं? सगळं स्वतःच्याच मनाचं हवं आहे ना यांना. आणि तिनं चिडून रूमची लाईट बंद केली. अंधारात बाहेरच्या दिव्यांचा हलका प्रकाश येत होता. तिने साडी नेसायला सुरुवात केली. पदराची पिन लावली होती आणि झाली होती आणि ती साडीच्या निऱ्या बनवू लागली. पण शिवमरावांना आता राहावे ना. 5 महिन्यांच्या अंतरानंतर त्यांनी राणी सरकारला या रूपात समोर होत्या. कारण जेव्हापासून दिवस गेले होते तेव्हापासून एकत्र येतच नव्हते ना. आणि त्या अंधुकशा प्रकाशात तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं. शिवमच्या मनातील राग अधिक विरघळत विरघळला होता. आता उरलं होतं ते फक्त अथांग प्रेम. तिच्या निर्या बनवत असताना तिला तिच्या नाजूक खांद्यावरून 2 हातांचा स्पर्श जाणवला. ते हात हळुवारपणे खाली सरकत तिच्या हातांवर आले. तसा प्रियाचा राग कुठल्या कुठे पळून गेला होता आणि मनात एकही प्रश्न राहिला नव्हता. परंतु शंका तर होतीच ना. आवाज खूप खराब झालाय गावाच्या पाण्यामुळं. तर ठीक आहे. ते हात हळुवारपणे खाली सरकत होते तिच्या हातांवर आणि तिच्या हातांवर आले. शिवमने मागूनच तिला कवेत घेतलं होतं. त्याच्या उघड्या भारदस्त आणि घामाने किंचित ओल्या असलेल्या छातीचा स्पर्श तिच्या पाठीला झाला आणि प्रेमाने प्रियाने नकळत डोळे गच्च मिटून घेतले. तो स्पर्श थंडगार पण काळजाचा ठोका चुकवणारा होता. त्याच्या छातीची स्पंदने तिच्या पाठीला स्पष्टपणे जाणवत होती. तिने तिने निर्या बनवत न सोडून दिलं. तिचे हात आता शिवमच्या हातावर विसावले होते. शिवमने स्वतः अतिशय हळुवारपणे तिच्या साडीच्या निर्या व्यवस्थित केल्या आणि तिच्या कानात कुजबुजला, काय राणी सरकार, आम्ही बनवलेल्या निर्या आवडल्या की तुम्ही बनवलेल्या? तसं ती हसली आणि गरकन प्रिया त्याच्याकडे फिरली. दोघांच्याही नजरा एकमेकांत गुंतल्या होत्या. शिवमने साडीची शेवटची पिन लावली आणि हळूच तिच्या कमरेला एक चिमटा काढला. बस आता झाली साडी पूर्ण नेसून. आणि त्याने काढला होता चिमटा. तसं ती जोरात ओरडून म्हणाली, खूप वेळ लागतोय क्लिप्स यायला, काही काही रेंजच नाही इथं, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम येतोय मला तर. बरं ठीक आहे. ती जोरात ओरडून म्हणली, अहो, काय करताय, दुखतंय मला. ती थोडी ओरडली. तो तिला आणखीन जवळ ओढत म्हणाला, दुखू दे ना मगच तुला पुन्हा एकदा आमच्या प्रेमाची सवय होईल तेव्हा. असं म्हणून त्याने तिला बाहुपाशामध्ये उचललं आणि अलगद बेडवर ठेवलं. ती म्हणाली, अहो, जरा सावकाश ना, मुलं जागी होतील. तिने त्याला रोखण्याचा खूप प्रयत्न केला. तो म्हणाला, होऊ दे ना. हो का? होऊ दे ना मग जागी. त्यांना कुठं काय कळतंय आता. शिवमच्या आवाजात एक वेगळीच नशा होती. ती म्हणाली, शी,
निर्लज्ज कुठले, काही पण काय बोलता हो, सोडा मला. तशी ती असं म्हणून खूप खूप लाजली. तो म्हणाला, हो सोडणार आहे, पण इतके दिवस आम्हाला लांब ठेवलं ना, त्याची शिक्षा तर भोगावीच लागेल ना. असं म्हणून त्याने तिच्या खांद्यावर एक, त्या तिळावरच एक छोटासा हार्ड लव्ह बाईट केला. प्रियाच्या डोळ्यात पाणी आलं. जरा जास्तच लागलं होतं तिला. आणि तो म्हणला, जरा जास्तच झालं का ग? त्याने प्रेमाने विचारलं आणि पुन्हा तिच्या गळ्यावर ओठ टेकवले. पण शिवम होता खूप मोठा खटाळ. पुन्हा एकदा त्याने तिथेच एक अशी तिला मिठी मारत छोटासा लव्ह बाईट म्हणजे दंश केलाच. आणि ती पुन्हा म्हणाली, जरा हळू ना हो, काय करताय? प्रियाने त्याला दोन्ही हातांनी लांब लोटलं आणि म्हणले, हटा निर्लज्ज कुठली, किती त्रास देता इतके दिवसांनी सुद्धा मला. मला नाही यायचंय तुमच्यासोबत, जावं तिकडं. तिथे आल्यावर सुद्धा तुम्ही असंच काहीतरी कराल, खूप खूप त्रास द्याल. शिवमने तिला पुन्हा एकदा मिठीत घेतला आणि म्हणाला, सॉरी ना बाळा, अगं तुला असा थोडा त्रास दिला ना, तू चिडतेस. आणि चिडलीस की रोमॅन्स करायला अजून मजा येते ना, हो का? आणि हो ना, ती म्हणाली, हो का? जा आता, मला नाही काही तुमचं ऐकायचं. तसं पण मला महिना आला आहे आणि डिलिव्हरी नंतर हे पहिल्यांदाच झाले. सोडा आता मला. तिने हक्काने सांगितलं होतं त्याला हे सगळं काही आता पण. शिवम हसून म्हणाला, अगं मी कुठे काय करणार आहे तेव्हा, किसच्या पुढे जाणार नव्हतो, पण तू सगळं सांगतेस मला. हे बघ, फक्त इथे इथे असं म्हणून त्याने तिच्या गळ्यावर, गालावर आणि ओठांवर आपले ओठ टेकवायला सुरुवात केली. आणि प्रिया सारखं डोकं इकडं तिकडं फिरून त्याला चकवत होती. शिवम थोडा चिडून म्हणाला, प्रिया गप्प बस ना, घेऊ दे ना एकदा तरी नीट, नाहीतर. आणि ती म्हणाली, नाही, अजिबात नाही. ती हसून म्हणाली. तो म्हणला, हे बघ एकदाच सांगतो, गप्प बस, नाही तर. ती म्हणाली, नाहीतर काय हो, मी देईल किंवा नाही देणार, माझी मर्जी. तिने असं म्हणून डोळे वाटारले. तो म्हणाला, हो का, यात तुझी मर्जी विचारतोय कोण? हा माझा हक्क आहे तुझ्यावर भरभरून प्रेम करण्याचा, कळलं का? पण मला पण अधिकार आहे तुम्हाला, ती म्हणाली, अडवण्याचा. प्रिया सुद्धा मागे हटली नाही. तो म्हणाला, तुझ्या तर आता ना. शिवमने तिचे दोन्ही हात पकडून तिला बेडवर पूर्णपणे स्थिर केलं आणि तिच्या ओठांवर नजर रोखली. प्रियाने घट्ट ओठ मिटून घेतले, पण शिवमने तिला गुदगुल्या करायला सुरुवात केली. तिची पकड ढिल्ली झाली आणि मग तो तिच्या ओठांच्या जवळ ओठ घेऊन गेला, पण ती त्याच्या कानात असं काहीतरी पुटपुटली की शिवम एका झटक्यात सोडून तिला बाजूला झाला. शब्दाचा पक्का होता, मान राखणारा होता, म्हणून तिचे शब्द त्याच्या मनात लागले होते आणि आई शपथ तो बाजूला झाला. त्याने आता काही न म्हणता स्वतःच आवरलं, मुलांचा निरोप घेतला आणि शिवम वाड्याच्या दिशेने निघून गेला. पण वातावरण अजूनही आबासाहेबांच्या शब्दांचा वातावरणात पडसाद उमटत होते. वाड्यावर शांतता पसरली होती. प्रिया मात्र तिच्या तिच्या रूम मध्ये तिच्या घरी मुलांना बघत होती आणि कुठे डोळे मिटलेच होते. शिवांशीला तिने नीट टाकलं आणि नीट झोपवलं. तिचं लक्ष त्या कोपऱ्यात ठेवला त्यांनी आणलेल्या पिशवीकडे गेलं. काल सगळ्यांसमोर तिने त्या पिशवीकडे बघितले सुद्धा नव्हते, पण आता या खोलीत एकटं असताना तिचं मन तिला स्वस्थ बसू देईना, कारण शिवम गेला होता. आणि तिने हळूच आपली पावलं पिशवीकडे टाकली. पिशवी हातात घेतली, मुलांचे छोटे छोटे कपडे, खेळणे बाजूला काढले. त्यात सर्व साहित्य बघून खूप खुश होत होती. आणि सर्वात शेवटी तिला एक पांढरा शुभ्र कागदाचा पुडा दिसला. तर असं काय म्हणली असेल बरं प्रिया शिवमच्या कानामध्ये? तेव्हा शिवम लगेच बाजूला झाला आणि काही न म्हणता वाड्यावर गेला. तर थांबा, अजून पुढे आहे लिहिलेलं, जरा क्लिप्स यायला वेळ लागतोय. हा, तिने तो पुडा हातात घेतला आणि हळूच उघडला. क्षणात संपूर्ण खोलीत मोगऱ्याचा आणि अबोलीचा सुगंधी गजऱ्यांचा तो ओळखीचा सुवास दरवळला. तो सुगंध नाकात जाताच प्रियाचा काळजाचा ठोका चुकला, कारण तिनं आज तो एक असा शब्द त्याला बोलून थांबवलं होतं. त्यामुळे आता 2 महिने झाले होते या सुगंधापासून ती दूर होती. तिने तो गजरा हातात घेतला. काल जो आणला होता पांढरा शुभ्र कळ्यांचा, आज मधूनच
उमललेली गुंफलेली आबोलीची फुले दोन्हीही एकत्र येऊन खूप सुंदर दिसत होती आणि ती आज उमलली होती अगदी तशीच जशी तिला आवडायची. ते गजरे पाहताच प्रियाच्या डोळ्यातले जुने दिवस चित्रपटासारखे फिरू लागले. तिला आठवले जेव्हा ती नवीन लग्न होऊन वाड्यावर आली होती तेव्हा शिवमराजे शेतातून येताना कामावरून येताना तिच्यासाठी असेच गजरे घेऊन यायचा. आतापर्यंत सुद्धा डिलिव्हरी होईपर्यंत सुद्धा तो असाच गजरे घेऊन यायचा. कधी आरशासमोर उभी असताना तो मागून यायचा आणि तिच्या केसात गजरा माळताना म्हणायचा, प्रिया, या गजराच्या सुगंधापेक्षा तुझ्या केसांचा सुगंध मला जास्त आवडतो आणि मोहतो ग. तेव्हा ती लाजून चुरचूर व्हायची. तो काळ किती सुखाचा होता. कधी तिचा अबोला घालवण्यासाठी तर कधी तिला मनवण्यासाठी हे गजरे त्यांच्यात दुआ असायचे आणि तिचं मन आता अस्वस्थ झालं त्याच्या आठवणीने. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगायचंय. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. उद्याचा भाग जरा जास्तच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळं वॉचिंग फॉर माय चॅनल. ओके, धन्यवाद.